राज्य सरकारनं राज्यातल्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश 15 ऑगस्टपर्यंत देण्याचा निर्णय घेतलेला होता। अर्थात अनेक विद्यार्थ्यांना हे गणवेश अजूनही मिळालेले नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करतायत। तर दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेत त्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाची स्थिती काय हे जर बघायचं असेल तर अंबादास दानवे यांनी स्वतः एक ट्विट देखील केलं आणि तसाच रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न आपण सोलापूरमधल्या एका शाळेमध्ये येऊन करतोय। सोलापूर जिल्ह्यातली ही एक शाळा आहे आणि ग्रामीण भागात असलेल्या या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचे गणवेश बघा कशा आहेत। आता ही चिमुकली विद्यार्थिनी आहे, तिचा गणवेशाचा जर आपण परिस्थिती बघितली तर ताई कितवीला आहे तू? 5वीला। तू 5वीला आहे आणि 5वीला असलेल्या विद्यार्थिनीचा गणवेश इतका मोठा आहे की तिचा जो वरचा टॉप आहे किंवा ड्रेस आपण ज्याला म्हणूयात ते अगदी स्कर्ट देखील झाकला जाईल अशा पद्धतीने तिला गणवेश दिलाय। एवढा मोठा ड्रेस दिलाय तुला? मोठा होता का ड्रेस? हो। बर, मग तू काय करते? इन करते, घालत नाही, दुसरा गणवेश घालते। जुना असलेला जुना ड्रेस घालते तुझ्याकडचा। काही तुझ्या गणवेशचा काय त्रास आहे? छोटे होते। तुला खूप छोटा होतो? हो। अच्छा, मग तू काय करते? जुना ड्रेस वापरते आता? हो। अर्थात हे परिस्थिती काय आहे दाखवण्यासाठी आपण हे विद्यार्थ्यांना ते नवीन गणवेश घालण्यासाठी विनंती केली होती। दादा तुझं काय नाव आहे आणि तुझं गणवेशाचं काय तुला त्रास होतो? माझा गणवेश मोठा आहे। गणवेश मोठा आहे? काय गणवेश मोठा आहे म्हणजे नेमकं काय मोठं आहे? शर्ट आणि पॅन्ट? शर्ट। शर्ट मोठे आहे। मग तू नवीन शर्ट घालतो की जुनं घालून येतो शाळेला? नवीन। नवीन तसंच घालून येतो? मोठं झालं तरी तसंच घालणार? इन करतो। इन करतो। आणि तुला तुझ्या शर्टचा काय त्रास आहे? मोठा होतो शर्ट। बर, कितवीला आहे तू आता? 7वीला। 7वीला आहे आणि मग शर्ट मोठं झालं काय करायचं आता? इन करतो। इन करून घालतो। ताई तू कितवीला आहेस आणि तुझ्या गणवेशचा काय? 7वीला आहे। छोटा होतो। छोटा होतो। मग अशा परिस्थितीत तू काय करते? गणवेश कुठला वापरते? जुना। जुना। हो। हे छोटा ड्रेस घालताना त्रास काय होतो नेमका? काय अडचणी येतात? नाही, छोटा होतो। हे घालताच येत नाही कपडे? हां, हात जात नाही। हातच जात नाही कपड्यामध्ये। ते तुझं ड्रेसचं काय इश्यू आहे? मोठा होता टी शर्ट। शर्ट मोठा होतो तुला। हे सगळे विद्यार्थी आहेत, साधारणतः 5वी ते 7वीचे सगळे विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांचा हाच त्रास आहे। यांचे शिक्षक देखील आपल्यासोबत आहेत। अर्थात मी यांची ओळख जाहीर होऊ नये म्हणून त्यांच्याशी फक्त संवाद साधण्याचा प्रयत्न आहे। सर मला सांगा की सगळ्या विद्यार्थ्यांच्या जवळपास अशी स्थिती आहे, काय गणवेशाची स्थिती आहे सगळ्या विद्यार्थ्यांची? एक राज्य एक गणवेश या अंतर्गत महाराष्ट्र शासनानं 2 वर्षापूर्वीचा जो शाळेचा पट होता UDAS-वरती त्या पटाच्या आधारावरती हे सगळे गणवेश दिलेले आहेत आणि हे गणवेश देताना एका वर्गासाठी एकाच मापाचे गणवेश दिलेले आहेत। आता माझ्या माहितीप्रमाणे एका वर्गामध्ये सर्वच विद्यार्थी एकाच मापाचे नसतात, प्रत्येक विद्यार्थ्याचं माप हे वेगवेगळं असतं। आता 2 वर्षापूर्वीचा UDAS जो पट होता त्या पटावर आधारित हे सगळे गणवेश दिलेले आहेत। आता उदाहरणार्थ आमच्या शाळेतला इयत्ता 6वीचा पट 2 वर्षापूर्वी 13 मुलं 3 मुले असा 16 पट होता, तर आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की विपरीत पट आहे, तो 3 मुलं 13 मुली आणि एकूण पट 16 आहे। व्हाईस वर्सा झालेला आहे, मुलांची संख्या मुलीला गेलेली आहे आणि मुलींची संख्या मुलाला गेलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये 6वीचा पूर्ण जो वर्ग आहे आणि इतर वर्गातले सुद्धा 2-4 विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत। जे गणवेश आलेले आहेत, जे विद्यार्थ्यांना बसलेले नाहीत ते तसेच शाळेत धूळखात पडलेले आहेत आणि ज्यावेळेस शासनाकडून मागणी होईल की ते गणवेश रिप्लेस करा त्याच वेळेस हे आम्हाला गणवेश मिळणार आहेत, तोपर्यंत हे उर्वरित विद्यार्थी गणवेश वाचून वंचित राहणार आहेत। असे अजून किती विद्यार्थी ज्यांना गणवेशच मिळालेला नाहीये? शाळेमध्ये असे जवळजवळ 20 ते 25 विद्यार्थी आणखीन आहेत की हे विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत आणि काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला आहे, परंतु तो गणवेश त्यांना फार मोठा तर होतोय किंवा फार छोटा तर होतोय, त्यामुळे ते जुनेच गणवेश वापरत आहेत, अशी विदारक परिस्थिती आहे। अर्थात सगळे गोरगरीब विद्यार्थी असतात, त्यांना गणवेश खरेदी करता येत नाही। अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारनं खरं तर गणवेश आणलेले होते, मात्र या गणवेशांची स्थिती काय, तर कोणाला गणवेश मोठा होतोय तर कोणाला छोटा होतोय। त्यामुळे नवीन गणवेश जरी हातात आले तरी विद्यार्थ्यांना हे गणवेश वापरता येत नाहीत आणि अनेक विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाला नसल्याचं स्पष्ट आपल्याला वेगवेगळ्या शाळांमधल्या स्पष्टीकरणानंतर जाणवताना पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।